हा, हॅलो सर. ओके, आता सुरुवातीला काय करायचं, जुना जो स्टॉक आता अवेलेबल आहे, क्लोजिंग स्टॉक, तो कसा अपडेट करायचा त्याची एंट्री दाखवतो तुम्हाला. ओके, पहिलं सॉफ्टवेअर तुमचं लॉग इन करा, ओपन करा आणि ओके, इथे सगळे शॉर्टकट बटन दिले आहेत बघा. इथे आयटम्स बटनला क्लिक करा. इथे तुमचे सगळे ब्रँड येतील बघा, जेवढे तुमचे ब्रँड आहेत ते. ओके, हा एक 1 नंबरचा असा डमी आहे, त्याला डबल क्लिक करून नको असलेला ब्रँड तुम्ही डिलीट करून टाकू शकता. मी डिलीट करून टाकतो तो. ओके. ओके, याला तुमचे सगळे ब्रँड आलेत बघा. ओके, आता ज्या ब्रँडचा तुम्हाला स्टॉक भरायचा आहे ते इथे तुम्ही सर्च करायचा. सपोज तुम्हाला जीएम पाहिजे, ते जीएम टाईप करायचं आणि ओके म्हणायचं. सगळे जीएम वाले येणार तुमच्या समोर बघा. ओके, याचा ज्या बॉटलचा स्टॉक भरायचा आहे त्या बॉटलला फक्त डबल क्लिक करायची. ओके, डबल क्लिक करायचे आणि इथे बघा ओपनिंग स्टॉक क्वांटिटी, इथे ती टाकायची आहे. ओपनिंग स्टॉक क्वांटिटी एकदाच भरायचं आहे. ओपनिंग स्टॉक म्हणजे सध्या आता 1 तारीखपासून जो सॉफ्टवेअर मध्ये स्टॉक भरायचा दाखवायचा आहे तो इथे तुम्हाला टाकायचा. सपोज माझ्याकडे 500 असेल तर 500 टाकायचे आहेत. इथे तुमचा सेल प्राइस काय असेल, जी विकताय ती सेल प्राइस, ती पण चेक करा. सध्या किती आहे तो ओपनिंग, म्हणजे सध्या किती आपल्याकडे अवेलेबल आहे तो एकदा स्टॉक इथे फक्त भरायचा आहे आणि अपडेट बटनला क्लिक करा. ओके करा, इथून क्लोज करा. ओके, त्याच्यानंतर इथे बघा, इथे आता अपडेट होण्यासाठी ओके बटनला क्लिक करायचे की इथे ऑटोमॅटिक तुमचे 500 झाले बघा. ओके, जो प्रोडक्ट पाहिजे त्याला डबल क्लिक करा आणि इथे ओपनिंग स्टॉक मध्ये तुम्ही टाका सध्या आपल्याकडे किती बॉटल अवेलेबल आहेत, तो ओपनिंग स्टॉक मध्ये टाकायचा सर. ओके, एवढं सिंपल आहे. तो प्रोडक्ट सर्च करा. आता सपोज दुसरा पाहिजे तर दुसरा तुम्ही सर्च करा कोणता पाहिजे तो. ओके, इथे सगळी लिस्ट दिलेली आहे बघा. ओके, तुम्ही सपोज रेट्रा टाकला तर ऑटोमॅटिक रेट्रा येईल. RET टाका. ओके करा, रेट्रा वाले तुमचे येणार बघा, सगळे आले बघा. सपोज तुमका आता 180 स्टॉक भरूचा, मग सिलेक्ट करायचं. ह्या प्रोडक्टला इथे ओपनिंग स्टॉक मध्ये टाकायचे किती क्वांटिटी आहेत ते, किती बॉटल आहेत ते. ओके, त्याच्यानंतर सेल प्राइस काय असेल ते तुमच्याप्रमाणे चेक करून घ्या. ओके बटनला क्लिक करायचं, क्लोज करायचं. परत दुसरा प्रोडक्ट घ्यायचा, त्याचा ओपनिंग स्टॉक किती आहे तो टाकायचा, अपडेट करायचं, सेल प्राइस बरोबर आहे, क्लोज. नंतर इथे दुसरा घ्यायचा. असे एका खाली एक सगळे भरत यायचे, अपडेट करायचं, क्लोज करायचं. फटाफट होणार, एकदम सोपं आहे वापरायला, इझी. तुम्ही फटाफट तुमचे स्टॉक अपडेट करू शकता. ओके, त्याच्यानंतर इथून डबल क्लिक करा, याचा किती ओपनिंग स्टॉक आहे तो टाका, अपडेट करा. ओके, इथे तुमचे सगळे आणि इथे दिसत नाही बघा, इथे अपडेट करण्यासाठी ओके बटनला क्लिक करा. इझिली तुमचा स्टॉक इथे ओपनिंग मध्ये आला बघा, 50 45 काय असेल ते ऑटोमॅटिक. बस हे घालवा. पुन्हा दुसरा प्रोडक्ट पाहिजे तुम्ही सर्च करा. ओके, इथे मँगो टाकलात, ओके केलात की सगळे तुमचे मँगो वाले येणार बघा. मग त्याचा ओपनिंग स्टॉक 180चा किती टाकायचा आहे तुम्हाला, तर त्याप्रमाणे तुम्ही दाखवायचा आणि अपडेट करायचं. हे सगळे स्टॉक तुमचे अपडेट होत जाणार. ओके, इथून तुम्ही सगळा स्टॉक तुमचा अपडेट करून घ्या. ओके, त्याच्यानंतर इथे जर आला स्टॉक मध्ये, स्टॉक रिपोर्ट मध्ये इथे ओके केलात की इथे सगळे तुमचे स्टॉकचे रिपोर्ट ऑटोमॅटिक येणार बघा. प्रत्येकाची इथे ओपनिंग स्टॉक क्वांटिटी दिसते बघा तुम्हाला, ओपनिंग किती किती भरला आहे तो. ओके, नंतर त्याची व्हॅल्यू पण दिसेल. नंतर इथे त्याचे इन क्वांटिटी म्हणजे तुमची परचेस जर भरली असेल परचेस मधून दिसणार, आउट म्हणजे सेल मध्ये झालेले सेल मध्ये दिसणार आणि क्लोजिंग शिल्लक असलेले पण दिसणार. सगळ्याची व्हॅल्यू पण दिसते इथे. ओके, हे झालं तुमचं ओपनिंग स्टॉक भरण्याचा. त्याच्यानंतर आपण जाऊया सेल मध्ये. दिवसभरात जे का तुमचे विक्री होतील ना ते बघा, इथे सेल मध्ये यायचं. सेल बटनला क्लिक करायचे, न्यू बटनला क्लिक करायचे. ओके, न्यू बटनला क्लिक करा, एंटर मारा द्या. आजची तारीख ऑटोमॅटिक घेईलच इथे. कॅशला एंटर मारा द्या. विंडो एस्केप करा किंवा एंटर मारा. कीबोर्डवरून एस्केप बटन दाबायचं, ECS नावाचं बटन. एंटर मारलं तिथे की तुमचे ब्रँड आले बघा. जो ब्रँड तुम्ही विक्री मारायची आहे तो इथे ते सिलेक्ट करायचं. इथे प्रत्येकाचा क्लोजिंग स्टॉक तुम्हाला दिसतो बघा. क्लोजिंग स्टॉक याचा 460 आहे, 4 SH आहे. जो ब्रँड तुम्हाला आउट करायचा सिलेक्ट करायचा, त्याच्या दिवसभर टोटल किती क्वांटिटी आहे टोटल इथे टाकायचे. नंतर एंटर मारायचा, परत दुसरा तुम्ही सिलेक्ट करायचा. ओके, आता याचा स्टॉक तेवढा नाहीये त्यामुळे इथे स्टॉक
घेत नाही, स्टॉक 0. त्याच्यानंतर इथे तुम्ही इथे बघा, इथे तुम्ही सर्च पण करू शकता. मँगो टाकलात की मँगो आले, तर मँगोचे किती व्हायचे, सपोज 10 गेले, एंटर मारायचं, एंटर. परत तुम्ही रेट्रा टाकलात का रेट्रा वाले याच्यातले सपोज इथे क्लोजिंग स्टॉक दिसतो बघा तुम्हाला रिअल टाइम. ओके, 50 आहेत, 50 सपोज याचे 5 गेले. ओके, नंतर परत जो ब्रँड असेल तो तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचा आहे, किती क्वांटिटी गेली ते टाकायची, बस. असं एका खाली एक ऍड करत यायचं आणि सेव्ह बटनला क्लिक करायचं. ते एवढ्या संध्याकाळी तुम्ही एक एंट्री मारायची सेलची, तर दिवसभरात जेवढे तुमचे सेल झाले ते ऑटोमॅटिक तुमचे सेल सेव्ह होणार एंट्री आणि स्टॉक मधून लेस होणार. बस, हे तुमचं काम झालं. क्लोज करून बाहेर यायचं. मारलेली एंट्री बघण्यासाठी इथे सेल मध्ये जायचं. इथे तुम्ही परत आजच्या तारखेची डेटची एंट्री तुम्ही बघू शकता, डबल क्लिक करून ओपन करू शकता. ओके, परत काय त्याच्यात कोणता ब्रँड राहिला असेल तर तुम्ही नवीन पुढचा ब्रँड ऍड पण करू शकता. म्हणजे विक्री झाली असेल आणि ऍड करायची राहून गेली असेल तर तुम्ही ते ऍड पण करू शकता. बस, ऍड करून झाली की पुन्हा अपडेट बटनला क्लिक करायची. अपडेट म्हटलं की तुमची एंट्री सेव्ह झाली. इथेच खाली तुम्हाला सगळे प्रोडक्ट पण दिसतात, प्रत्येक एंट्रीत कोणते होते ते. प्लस तुम्ही इथे बॅक डेटेड डेट म्हणजे मागची डेट सिलेक्ट करून मागचे जुने बिल पण तुम्ही बघू शकता आणि ओके बटनला क्लिक करायचे की सगळी बिल इथे येणार. ओके, इथे सपोज आता आपण जर इथे डेट टाकले 1 तारीख, एंटर मारले तर सगळी बिल येणार याच्यामध्ये. आता एवढीच बिल मारलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर हे बघा, आता 1/4 पासून टाकली, सगळी बिलं आली बघा. ओके, याप्रमाणे तुम्ही डेट टाकायची, प्रत्येकाची सगळी बिलं तुमच्या त्या महिन्याप्रमाणे ऑटोमॅटिक इथे येणार. ओके, हे झालं तुमचं सेलचं म्हणजे स्टॉक आउट करण्याचं. हे नवीन ऍड करण्यासाठी पुढच्या दिवसाची नवीन न्यू मध्ये जाऊन नवीन एंट्री मारायची, तर त्या दिवसाला तेवढा स्टॉक तुमचा मायनस होणार, लेस होणार स्टॉक मध्ये. ओके, त्याच्यानंतर पुन्हा जर तुम्ही स्टॉक मध्ये रिपोर्ट चेक केलात, ओके केलात, तर तुमचा परफेक्ट स्टॉक इथे दिसणार. ओपनिंग किती होतं आजच्या दिवसाला. ओके, परचेस झाला असेल तर परचेस किती, इन क्वांटिटी म्हणजे परचेस क्वांटिटी, आउट म्हणजे सेल क्वांटिटी. ओके, त्याचा व्हॅल्यू पण येणार आणि क्लोजिंग किती आहे त्याची व्हॅल्यू पण येणार. असं परफेक्ट तुम्हाला स्टॉक रिपोर्ट भेटणार. प्रत्येक टोटल वगैरे इथेच आहे खाली बघा. ओके, त्याच्यानंतर तुमच्या ट्रेडर्स कडून जेव्हा माल येतो तुमचा परचेस येते, नवीन टीपी येते, ती कशी ऍड करायची त्याच्यासाठी इथे परचेस बटन दिले हो. परचेसला जायचं, इथे पण सेम आहे, नवीन बटनला क्लिक करायची. ओके, इथे डेट टाकायची बिलाची, जर करंट डेट असेल तर करंट डेट ऑटोमॅटिक घेईल सॉफ्टवेअर. इथे तारीख टाकायची, एंटर मारायचा आणि इथे तुमचा सप्लायर कोण आहे तो सिलेक्ट करायचा. जसं आता सुमित ट्रेडर्स आहे. ओके, जर नवीन ट्रेडर असेल तर इथे हे बघा ग्रीन कलरचं प्लस बटन आहे, त्याला क्लिक करा. कीबोर्डवरनं F3 बटन प्रेस करा. ओके, F3 बटन प्रेस करा किंवा प्लस बटनला क्लिक करा. F3 बटन पण तुम्ही इथे तुमचा नवीन सप्लायर ऍड करू शकता. सर इथे त्या सप्लायरचं नाव टाकायचं. जसं आता मी एक नाव टाकतो, जनता ट्रेडर्स टाकलं. बस नाव, नंबर, ऍड्रेस, मोबाईल नंबर काय पाहिजे ते टाकायचं आणि सेव्ह बटनला क्लिक करा. तर तुमचा हा पण ट्रेडर ऍड झाला बघा तुमच्या लिस्ट मध्ये. ओके, हे बघा. ओके, मग जो ट्रेडर असेल तो सिलेक्ट करायचा, ट्रेडरचं नाव. ओके, त्याचा बिल नंबर काय असेल तर इथे टाकायचा, एंटर मारायचा की इथे तुमचे सगळे ब्रँडचे नाव येणार. जो ब्रँड तुम्ही मागवलाय तो ब्रँड सिलेक्ट करायचा. इथे पण सेम, तुम्ही इथे जीएम टाकला तर जीएम वालेच फक्त येतील बघा. ओके, जीएम तुम्हाला डॉक्टर घ्यायचा आहे तर जीएम स्पेस टाकून डी टाकायचं, का डी ऑटोमॅटिक आले बघा. जो प्रोडक्ट पाहिजे तुम्ही सिलेक्ट करायचा, एंटर मारायचा, किती नंबर ऑफ बॉटल आले ते टाकायची. ओके, जिथे प्राइस म्हणजे परचेस प्राइस तुम्हाला जर रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे तुम्ही टाकू शकता. आता नाही टाकायचं असेल तर तुम्ही एमटी पण ठेवून तुम्ही कंटिन्यू ऍड करत जाऊ शकता. म्हणजे स्टॉक तुमचा फक्त ऍड होणार, फक्त तुम्हाला प्राइस दिसणार नाही, एवढाच विषय. एंटर, परत एंटर मारायचा. जो ब्रँड तुमचा आलाय तो इथे तुम्ही सिलेक्ट करायचा. सर जीएम ब्लू, हे जो पण असेल तो प्रोडक्ट इथे सिलेक्ट करायचा. बिलाप्रमाणे ऍड करायचे, जेवढे बिलात तुम्ही मागवलं ते बिलाप्रमाणे जेवढे प्रोडक्ट आहेत ते सगळे प्रोडक्ट तुम्ही इथे ऍड करायचे सिलेक्ट करून. ओके, असे सगळे प्रोडक्ट एका खाली ऍड करत जायचे. हे बघा, प्रत्येक ब्रँडवर जेवढे क्वांटिटी भरलं ते इथे दिसणार. प्रत्येक ऍड करत जायचं आणि फक्त सेव्ह बटनला क्लिक करा. सेव्ह बटनला क्लिक केलं तर तुमचं बिल सेव्ह झालं आणि हे सेव्ह होणार. ह्या सगळा स्टॉक तुमच्या स्टॉक मध्ये ऍड होणार आहे बघा. परचेस बिल सेव्ह सक्सेसफुली. ओके करा, इथून क्लोज करून बाहेर या.
आता परत स्टॉकला या, स्टॉक रिपोर्टला या. इथे स्टॉक रिपोर्ट तुम्ही बघू शकता आजच्या दिवसाचा स्टॉक रिपोर्ट. पण त्याच्यामध्ये डायरेक्ट बघितलं याच्यात झिरोवाले प्रोडक्ट पण येतात बघा, ज्यांचा ब्रँडचा झिरो स्टॉक आहे ते पण आहे. जर तुम्हाला फिल्टर लावायचं असेल म्हणजे त्यासाठी सर्चला यायचं, इथे निगेटिव्ह स्टॉक झिरो स्टॉक काढून टाकायचा आणि सर्च करायचा. इथे तुमच्याकडे अवेलेबल स्टॉक आहे तेवढेच तुम्हाला फक्त दिसणार. म्हणजे सध्या हा तुमच्याकडे अवेलेबल एवढेच ब्रँड आहेत, बाकी त्यांचा स्टॉक संपलेला आहे. असं पण तुम्ही करू शकता. ओके, म्हणजे तुम्हाला स्टॉक चेक करायला इझी होईल. इथून प्रिंटला जाऊन प्रिंट पण देऊ शकता, प्रिव्ह्यू पण बघू शकता. ओके, हे बघा, हे परफेक्ट तुमचा स्टॉक दिसतो बघा. त्याचं ओपनिंग किती होता, इन म्हणजे परचेस किती झालं आजच्या तारखेला त्याची हे पण येईल. प्लस तुझं तुम्ही इथे जर व्हॅल्यू पाहिजे असेल तर परचेस रेट तुम्हाला टाकावं लागेल, तर तुमची व्हॅल्यू होईल. त्याच्यानंतर आउट म्हणजे तुमची सेल किती झालं दिवसभर, हे बघा ते ओपनिंग. आता त्याच्यापैकीच तुम्ही प्रोडक्ट बघू शकता सर. ओपनिंग 500 होती. ओके, सेल परचेस काहीच नाही झाला, 20 आउट झाले, 480 तुमचे बॅलन्स राहिला. त्याच्यानंतर परचेस झालेल्यापैकी प्रोडक्ट तुम्ही बघू शकता. याचे बघा, हा 12 ओपनिंग होते, 554 इन झाले, 56 तुमचे आउट झाले, एवढा तुमचा बॅलन्स झाला. असं परफेक्ट तुमचं सगळं ओपनिंग क्वांटिटी, परचेस क्वांटिटी, सेल क्वांटिटी आणि तुमची क्लोजिंग क्वांटिटी आणि त्याचं स्टॉकचं व्हॅल्युएशन असं परफेक्ट तुम्हाला दिसणार. परत ऑल बघायचे असतील, सर्च बटनला क्लिक करा. झिरो बॅलन्स वाले पाहिजे त्याला क्लिक करा की सगळे तुमचे ऑटोमॅटिक येईल. ओके, आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सोबत एकाच ब्रँडचे बघायचे, जीएमचेच बघायचे. तुम्ही इथे सर्चला यायचं, इथे जीएम फक्त टाकायचं आणि सर्च करा की तुमचं ऑटोमॅटिक जीएमचेच प्रोडक्ट येतील बघा तुमच्या समोर. मग इथे तुम्ही सर्चला जाऊन पाहिजे तसे तुम्ही फिल्टर लावू शकता. आता जीएम मध्ये पण तुम्हाला फक्त डॉक्टर बघायचे आहेत तर जीएमडी टाकायचं. जीएम डॉक्टर वाले झाले बघा सर. ओके, त्याच्यामध्ये पण जीएमडी ओ टाकलं तर फक्त त्याच्या दिलबार पण आली, त्याच्यात जर डॉक्टर लावलं फक्त डॉक्टरच येतील बघा. ओके, असे तुम्ही इथे फिल्टर लावू शकता तुम्हाला पाहिजे तसे. ओके, टी आर टाकलं तर फक्त टेट्रावाले ऑटोमॅटिक येईल. सर्च. ओके, टँगोवाले आले बघा. नको असेल ते काढून टाका, डायरेक्ट सर्च करा की तुमचे सगळे ब्रँड तुमच्या समोर येतील. ओके, ह्या स्क्रीनवर तुम्ही फिल्टर पण करू शकता सर. ओके, असं जरी झालं तुमचं आयटम क्रिएशन. इथे आयटम मध्ये फक्त तुम्हाला ओपनिंग स्टॉकच दिसणार. हा ऍक्च्युअल स्टॉक तुम्हाला इथेच समजणार स्टॉक रिपोर्ट मध्ये. स्टॉक रिपोर्ट. ओके, तुम्ही ओपनिंग स्टॉक भरून घ्या पहिला तुमचा, नंतर तुमचा सेल ऍड करा, परचेस ऍड करा, ऑटोमॅटिक बाकीचं काम ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर करत जाणार. ओके, त्याच्यानंतर तुमचं जे सप्लायरचं जे पेमेंट आहे ना, तुम्ही जेव्हा परचेस बिल मारणार ऑटोमॅटिक तिथे तुमचं पेमेंट ऍड होणार आहे आणि त्याच्यानंतर पेमेंट एंट्री मारायची. पेमेंट एंट्री सोबत आज पेमेंटला गेलात, एंटर मारला, तिथे कॅश बँक काय असेल ते घ्यायचे तुमची, एंटर मारायचा. इथे कोण तुमचा आहे तो सप्लायर तुम्ही घ्यायचा, इथे टाईप केलं की येणार. ओके, एंटर मारायचं, त्याला किती रुपये दिले ते इथे टाकायचे, एंटर करत ऍड करायचं. बस, ह्या एंट्री तुमची सेव्ह झाली. ओके, ही एंट्री तुमची सेव्ह झाली सर. ओके, त्याप्रमाणे तुमचं इथे बघा रिपोर्ट्स, त्यामध्ये लेजर, ते रिफ्रेश बटनला क्लिक करा. इथे तुम्ही जर टाईप केलात SU, ओके, तर इथे बघा सुमित इथे ऍड झालेलं आहे, दिलेले सगळे लेजर इथे तुम्हाला दिसणार पूर्ण. ओके, हे लेजर तुम्ही विथ आयटम डिटेल्स पण तुम्ही बघू शकता. इथून इथे तुम्ही पूर्ण डिटेल्स दिसेल तुम्हाला. ओके, प्रिंट बटनला क्लिक करून तुम्ही इथून हे लेजर पण त्याला काढून देऊ शकता. ओके, बाकी सगळं वापरा सर, का असेल त्याप्रमाणे हे करा, कॉल करा. आणि क्लोज करताना बघा इथे तुम्ही क्लोज करायचं आणि इथे क्लोज विथ बॅकअपला क्लिक करायचे आणि सेंड करायचं. ओके, ऑटोमॅटिक तुमचा एक बॅकअप तुमच्या मेलला पण जाऊन पडेल. ईमेल बॅकअप करायचं आणि सेंड बटनला क्लिक करा फक्त, की हा ऑटोमॅटिक तुमच्या मेलला जाऊन पडणार. ओके, चालेल.